नंतर बुलेटिनची सुरुवात राजकीय बातमीनं। महापालिका निवडणुकीसाठी युतीच्या घडामोडींना वेग आलेला आहे। वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक होतीये। जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची ही शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय, महापालिका निवडणुकीकरता युतीच्या घडामोडींना वेग आलेला आहे। वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेसाठी आणि इतर महानगरपालिकांकरता जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। जुई जाधव या बैठकीसंदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। जुई, एकीकडे दोन्ही ठाकरे एकत्र आले, त्यांच्या युतीची घोषणा झालेली आहे आणि दुसरीकडे आता या युतीमध्ये सुद्धा खलबतं सुरू झालेली आहेत। जागा वाटपासंदर्भात काय घडते नेमकं त्या ठिकाणी? अगदीच आपण पाहतोय तृप्ती की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी गेल्या 2 दिवसांपासून शिवसेना असेल, भाजप असेल, या दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या। सततच्या बैठकांचं सत्र देखील सुरू होतं। तेच सत्र आज देखील सुरू आहे। मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा या निवासस्थानी बैठक सुरू आहे। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून प्रत्येक वॉर्डवर, प्रत्येक जागेवर आणि प्रत्येक उमेदवारावर सविस्तर अशी चर्चा केली गेली आणि आज तो अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर सादर केला जाणार आहे। येत्या 2 दिवसांमध्ये नावं जी आहेत ती जाहीर होतील आणि युतीचा जो फॉर्म्युला आहे तो देखील ठरवला जाईल, कारण का अवघे काही दिवस उरले आहेत आपलं नामांकन अर्ज भरण्यासाठी। त्यामुळे 2 दिवसांमध्ये हा निर्णय घेणं अनिवार्य राहणार आहे। त्यामुळे आज जी बैठक सुरू आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे, कारण का प्रत्येक जागेवर, प्रत्येक वॉर्डवर सविस्तर चर्चा केल्यानंतर त्याचा अहवाल आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिला जाणार आहे। वर्षावर ही बैठक सुरू आहे, त्यामुळे निश्चितच सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलं की मुंबईत कोण किती जागा लढतंय ते। वर्षा, जुई, भाजप आणि शिवसेना शिंदेंची या दोघांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा अजून खोळंबलेल्या आहेत। काही महत्त्वाच्या जागांसंदर्भामध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे। या बैठकीनंतर हा तिढा सुटण्याची शक्यता आहे का? अगदीच आपण पाहतोय तृप्ती की या बैठकीनंतर हा तिढा सुटण्याची दाट शक्यता आहे, कारण का काही जागा अशा आहेत जिथे शिंदे अडून आहेत, कारण का त्यांचं मत आहे की ज्या जागांवर धनुष्यबाण हे निवडून आलं आहे त्या जागा त्यांना मिळणं अनिवार्य आहे। जरी आता शिवसेनेचे 2 भाग झाले असले तरी देखील ज्या जागेवर धनुष्यबाण हे चिन्ह निवडून आलं होतं त्याच जागेवर शिंदे अडून आहेत आणि त्यामुळे हा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो अद्यापही सुटलेला नाही आहे। जसा मी मगाशी देखील उल्लेख केला की प्रत्येक जागेवर म्हणजे 227 वॉर्ड आहेत, त्या प्रत्येक 227 वॉर्डवर सविस्तर चर्चा केली जात आहे। गेले 2 दिवस देखील या बैठका पार पडल्या। अगदी पहाटे 3-3 वाजेपर्यंत या बैठका पार पडल्या। सतत आपण पाहतोय की जे 227 वॉर्ड आहेत त्यांच्यावर चर्चा गेली आणि आज या बैठकीनंतर कदाचित हा तिढा सुटण्याची देखील आता शक्यता वर्तवली जाते, कारण का अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत नामांकन अर्ज भरण्यासाठी। तृप्ती, निश्चित जुई, खरं तर शिवसेनेनं भाजपकडे 110 जागांची मागणी केलेली आहे, मात्र त्यांची किती जागांची मागणी मान्य होते या बैठकीनंतर स्पष्ट होणं अपेक्षित आहे। तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।